जालना में मीडिया से बातचीत के दौरान विधायक अर्जुन खोतकर ने सुनेत्रा पवार के उपमुख्यमंत्री शपथ विधि को लेकर उन्हें कोई आधिकारिक जानकारी नहीं, मगर ये उनके पक्ष का आपसी निर्णय है, ऐसा बयान दिया। आगे खोतकर ने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के संस्थापक शरद पवार के अजित पवार 12 फरवरी 2026 को राष्ट्रवादी एकीकरण की घोषणा करने वाले थे, इस बयान को लेकर भी अपना स्पष्ट मत रखा। आम्ही असं टीव्हीवरती ऐकतोय, पण अजून तशी ऑथेंटिक बातमी काय आली नाही। आता ठीक आहे, तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। त्यांचं काय बोलणं झालं काय नाही मला माहीत नाही, परंतु होत असेल तर त्यांचं अभिनंदन, शुभेच्छा आहेत त्यांना आमची। 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार असल्याची माहिती जी शरद पवार यांनी आज दिली। 12 तारखेला अजितदादा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी घोषणा करणार होते असं। हो, माननीय थोरले पवार साहेबांचं ते ऐकलं मी आज टीव्हीवरती, परंतु नंतर काय घडामोडी घडल्या मला याची जाणीव नाही। याच्यामध्ये भारतीय आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचे 3-4 नेते आघाडीवर होऊन ते काही खलबत्ता करत होते हे पाहिलं मी, परंतु काय माहीत नाही आता काळाच्या पडद्यामध्ये काय दडलेलं माहीत नाही मला। काल सोशल मीडियावरती खूप प्रचंड काही नेत्यांवरती टीका होती। इकडे अजित पवारांची अस्थिविसर्जन सुरू असतानाच बैठका घेतल्यामुळे अनेक नेत्यांवरती सोशल मीडियावर टीका होताना पाहायला मिळते, याकडे कसं बघता तुम्ही? आता मी याच्यावर काही फार माझं मत व्यक्त करू शकणार नाही, कारण की सुनेत्रा वहिनीचं आणि आमचं अत्यंत माझ्या मिसेसच्या मैत्रिणी आहेत त्या, आणि त्यावर मी फार कमेंट्स करणार नाही। त्या दुःखात आहेत, निश्चितपणे त्यांच्यासोबत आम्ही आहोत, भावना आमच्या त्यांच्यासोबत। ओके, थँक्यू। थँक्यू।